लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ई-केवायसी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। वेळोवेळी ई-केवायसी संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत आलो आहे। लाखो लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा एकदा सुरू करून दिलेले आहेत। लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा। तुमचे पेंडिंग पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आहे म्हणून नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत। ई-केवायसी संदर्भात तुम्ही जर दुरुस्ती केली नसेल तर लगेच करून घ्यायचं आहे, कारण ही शेवटची संधी असणार आहे। तुमचे बंद झालेले पैसे लगेच सुरू करा, नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे। ई-केवायसी दुरुस्ती संदर्भात एक अपडेट आली होती, त्या संदर्भात नवीन GR सुद्धा आला होता। आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्याकडून चूक झाली होती त्यांच्यासाठी ही शेवटची संधी देण्यात आली होती, असं शासन परिपत्रक सुद्धा सांगण्यात आले होते। पण काही लाडक्या बहिणींनी अजूनही ते ई-केवायसी दुरुस्ती न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये कोणतेही पैसे जमा झालेले नाही, त्यांचे पैसे बंद झालेले आहेत। जे 1500 रुपये तुम्हाला वाटतं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा हवं तर हे काम लवकरात लवकर करा। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी आपलं चॅनल एकदम बरोबर असणार आहे। सरकारी योजना असो, कोणतेही फॉर्म फिलिंग असू द्या किंवा नवीन अपडेट्स असू द्या, तुमच्यापर्यंत आपल्या योजना यात्रा या चॅनलच्या माध्यमातूनच पोहोचते व खरोखर माहिती असते। तर लाडक्या बहिणींनो 1500 रुपये गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपासून तुमचा हप्ता बंद झाला आहे का नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। तुमचे पैसे बंद झाले असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। पहिलं कारण म्हणजे काय असणार आहे की ई-केवायसी तुम्ही केली आहे का नाही ते पण नक्की सांगायचं आहे, कारण ई-केवायसी नवीन पद्धतीने सुरू करण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे। सरकारकडे विनंती करत आहे की लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी सुरू करा, जेणेकरून त्यांचे थांबलेले 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, कारण आता लिस्ट बनण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। त्याबाबत नवीन GR म्हणजे शासन निर्णय सुद्धा लवकरच येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियेसाठी तुम्हाला जी ही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्याच्यावरती जायचं आहे, क्लिक करा याच्यावरती। त्यानंतर तुमचं जे काही आधार क्रमांक आहे कॅप्चे असणार आहे, हे जो नंबर दिलेला आहे टाकायचा आहे। मी सहमत आहे क्लिक करा, OTP पाठवा, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। त्यानंतर तुम्ही एक करू शकता ते म्हणजे अर्जदार लॉग इन वरती जा, क्रिएट अकाउंट वरती करून तुम्ही पूर्ण ही माहिती भरल्यानंतर तुम्ही काय करू शकता तिथे तक्रार नोंदणी सुद्धा करू शकता। म्हणजेच काय तुमची ई-केवायसी झालेली नाही, तुम्ही तक्रार नोंदणी सुद्धा करू शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला काय होईल की पुढील जे हप्ते आहे फेब्रुवारी असू द्या मार्च असू द्या तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येणार आहेत। आता पेंडिंग हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे काय असणार आहे बघा, 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी असणार आहे व ही लिस्ट आता तयार होत आहे की ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती झालेली आहे, ज्यांची ई-केवायसी झालेली आहे, ज्यांची ई-केवायसी झाली नाही। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली आहे, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी दुरुस्ती झाली आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत व एप्रिलमध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुद्धा होईल असे सांगितलं जात आहे। कारण माननीय उपमुख्यमंत्री जे आपले एकनाथजी शिंदे आहेत, लाडके भाऊ आपले जे लाडक्या बहिणींचा नेहमीच विचार करतात, त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पेंडिंग हप्ता 3000 रुपये जमा करू। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं हे पैसे जमा व्हावं की नाही नक्कीच कमेंट करा, कारण लाडक्या बहिणींनो एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय की ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना पुन्हा संधी कधी मिळणार आहे, कारण माननीय मंत्रिमंडळाने घेतलेले जे काही निर्णय आहे त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात तुम्ही पाहू शकता या योजनेतील लाभार्थ्यांची केवायसी करवायची आहे। महिला व बाल विकास विभाग यांनी सांगितलेलं आहे की जे काही प्रत्येक वर्षी जून महिना असणार आहे त्यावेळेस या योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यास मिळणार आहे। पण कोणत्या लाडक्या बहिणींना बघा शेवटची संधी असणार आहे, नवीन ई-केवायसी कोण करू शकणार आहे, ज्यांची ई-केवायसी ऑलरेडी झालेली आहे त्या लाडक्या बहिणींना चान्स आहे, ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती झालेली आहे त्या देखील लाडक्या बहिणींना चान्स आहे। पण जून महिन्यामध्ये ज्यांची ई-केवायसी ऑलरेडी झालेली नाही म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत तुमची केवायसी झाली नाही त्या लाडक्या बहिणींना देखील एक सरकारने चान्स दिला पाहिजे आहे, जेणेकरून त्यांचा हप्ता थांबलेला आहे। या लाडक्या बहिणींना सुद्धा गरज आहे 1500 रुपयांची। तुम्ही डायरेक्ट 2.5 कोटींवरून 1.5 कोटींपर्यंत लाडक्या बहिणींची संख्या आणलेली आहे, नक्कीच इथे सरकारने यावरती विचार केला पाहिजे आहे। तर लाडक्या बहिणींनो ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण
केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्यास निदर्शनास आले आहे व विशेषतः कुटुंबातील सदस्य, सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांत नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत याबाबत चुकीची नोंद झाल्याची प्रकरणे आढळली आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांना त्यांच्यासाठी अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे व हे जो पर्याय आहे तो 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ही जी संधी आहे त्याला सोडायची नाही लाडक्या बहिणींनो, कारण हे GR सुद्धा देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता दरवर्षी जून महिन्यात तुम्ही KYC करू शकणार आहात. पुढे जाऊन बंद पडलेला हप्ता जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर लगेच KYC दुरुस्ती अशा प्रकारे तुम्ही करू शकणार आहात. लवकरात लवकर करायचं आहे लाडक्या बहिणींनो. तुम्ही पाहू शकता इथे एक संधी दिलेली आहे. लाखो लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा पैसे सुरू झालेले आहे. जानेवारीचा हप्ता 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत का नाही नक्कीच कमेंट करा. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वितरण होईल कारण GR येत्या काही दिवसांमध्ये जमा होईल कारण 6 तारखेला पूर्ण बजेट ठरलेलं आहे व लाडक्या बहिणींना आता फक्त प्रतीक्षा आहे ते म्हणजेच की फेब्रुवारी व मार्चचे हप्ते एकत्रितपणे देण्यात यावे कारण आता पाडवा सुद्धा आलेला आहे व लाडक्या बहिणींना नक्कीच सणासुदीला सरकार न खुश ठेवणार नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा कारण लाडक्या बहिणींनो KYC सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली नाही त्यांना संधी 100% दिलीच पाहिजे आहे. ज्यांचे हप्ते बंद झाले आहेत त्यांना सुद्धा हे हप्ते सुरू करणे तितकंच गरजेचं असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.